धावसंख्या होते हिंगोली आणि हिरवळनाथ ओरोसच्या दोन तुल्यबळ संघामध्ये. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये बाईच्या स्वरूपामध्ये. एक धावसाठीच धावा जमवल्यात. दुसरं षटक अरमान यांचं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना पुढील चेंडू अरमान यांचा. एक धाव निश्चित पूर्ण होते. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आता मात्र सामना करतील विकास. एक साईडचा चेंडू बॉलिंग मार्फत पाहायला मिळेल. मोठ्या फटक्याची आवश्यकता. रवळनाथचा चेंडू घेऊन अरमान वर करण्याचा प्रयत्न होता, परंतु नेट मात्र चुकते आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या पोहोचली ती 27 वरती. अखेरच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता रवळनाथ ओरोस संघाला. आणि पाहुया या किती चेंडूमध्ये विजय संपादन करतायत रवळनाथ ओरोस संघ. 17-18 पावलांचा रनअप रवळनाथ ओरोस संघाच्या वतीनं विकास यांच्या खात्यावरती. आता विजय संपादन करण्याची जबाबदारी. वर करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय आणि रवळनाथ ओरोस या दोन संघामध्ये. पुढील चेंडू घेऊन युसुफ आपल्या बॉलिंग मार्गवरती. ओरोस संघासमोर दरम्यान बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक धाव निश्चित मिळते आणि धावसंख्या पोहोचते 29 वरती. आता मात्र 10 धावांची आवश्यकता 4 चेंडूमध्ये. 17-18 पावलांचा रनअप. पाहुया अटीतटीच्या लढतीमध्ये कोण यशस्वी ठरतंय. पुन्हा एका ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू वाटतो निर्धाव. विजयाचं समीकरण आपण पाहतो. ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव निश्चित पूर्ण होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दोन्ही खेळाडू, परंतु थोडीशी फेक बचाल आणि यातून आणखी एक धाव मिळाली. एकूण 2 धावा मिळाल्या या चेंडूमध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 वरती. 2 चेंडू आणि 8 धावा. एखादा फटका विजय संपादन करू शकतो, एखादी विकेट विजय संपादन करून देऊ शकते. 2